आज कर्जत तालुक्यातील हा एक दुष्काळी भाग आहे आणि या दुष्काळी भागामध्ये मोठ्या या तहसीलदार कर्जत यांच्या आशीर्वादाने मोठ्या प्रमाणामध्ये अवैध स्टोन क्रेशर, खानपट्टे व अवैध वीटभट्टी यामध्ये आज कोट्यवधी रुपयाचा महसूल बुडून हे अवैध धंदे मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहेत। याबाबत अन्याय निवारण सेवा समिती व बहुजन पार्टी या दोन्ही सामाजिक संघटनेने वेळोवेळी पत्रव्यवहार करून संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन जाणीवपूर्वक फक्त अवैध धंदे करणाऱ्याला एक स्वतःच्या आर्थिक हितासाठी आर्थिक हितसंबंध साधत मोठ्या प्रमाणामध्ये महसूल बुडून अशा अवैध धंद्याला एक तहसील कर्जत जाणीवपूर्वक पाठीशी घालत आहे। याबाबत पत्रव्यवहार करून सुद्धा कारवाई नाही केली, म्हणून आज या सर्वसामान्य सामाजिक संघटनेला उपोषणाची वेळ या संबंधित तहसीलदार कर्जत यांनी आणलेली आहे। त्याचबरोबर आज या कर्जत तालुक्यातील काही अनेक पीडित ग्रस्तांनी जी पुरवठा शाखेमध्ये जे अधिकारी आहेत तर यांनी काही एक खाजगी एजंट ठेवलेले आहेत ज्या कुपनाबाबत, म्हणजे पुरवठा विभाग जो आहे याबाबत कुपन ऑनलाईन करणे, कुपन काढून देणे, कुपनाची नावे कमी करणे, यासाठी कुठलाही काम असेल तर ते फक्त आर्थिक म्हणजे 2 रुपये घेतल्याशिवाय काम होत नाही। पण सर्वसामान्यांनी आज या दुष्काळी भागामध्ये सर्वसामान्य व्यक्तीला ज्या वेळेस कामाला जाईल त्यावेळी त्याच्याकडे 2 रुपये येणार आहेत आणि जर यांना शासनाचे पगार कमी आहेत तर या लोकांनी कामाला जाऊन यांना 2 रुपये द्यायचे जर असेल तर या शासनाने यांना नेमणूक केली कशाला? तर अशा या बेजबाबदार आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांनी यांची जर तात्काळ बदली नाही केली तर यापुढील एकदम तीव्र स्वरूपाचं आंदोलन या दोन्ही सामाजिक संघटनेच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे करण्यात येईल। त्याचबरोबर तुम्हाला एक मीडिया माध्यमातून सांगतो, जर जाणीवपूर्वक या तहसीलदार कर्जत व ते पुरवठा अधिकारी यांना जर जिल्हा अधिकारी सुद्धा जर पाठीशी घालत असेल तर अनेक सामाजिक संघटनेसह विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे यांना जर बडतर्फ करून यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई नाही केली तर त्या ठिकाणी नाशिक या ठिकाणी उपोषण करण्यात येईल। धन्यवाद।